आपण मिरच्या भरत आहोत. ह्या अशा लांबड्या मिरच्या घ्यायच्या आणि चण्याचं पीठ, हळद आणि मीठ हे एवढं साहित्य घ्यायचं. मिरच्या अशा मधोमध कापून घ्या, मोठ्या भरायच्या नाही तेवढ्या सगळ्या एकदम. मी दाखवते तुम्हाला कशा कापायच्या त्या. हे असे कापून असे मध्ये चिर द्यायचा थोडा आणि मधले बी असते हे सगळं काढायचं. संपूर्ण बी असते ना हे सगळं काढून घ्यायचं. अशा मी सगळ्या मिरच्या करून घेते. मिरच्यांचं असं कापून मध्ये बिया सगळ्या काढून घेतल्या. आता ह्याच्यामध्ये पीठ भरण्यासाठी आपण चण्याचं पीठ आहे. मिरच्याप्रमाणे पीठ घ्या, हळद टाकली आणि चवीप्रमाणे मीठ. ह्याच्यामध्ये पाणी टाकून असते आपण बेटर तयार. जास्त पातळ नाही करायचं, घट्टच करायचं. हे असं पीठ तयार करायचं. थोडं घट्टच ठेवायचं, मग आपल्याला भरायला मिळतं बरोबर. मी दाखवते तुम्हाला मिरच्या भरून. अशा सगळ्या मिरच्या भरून घेते. गॅसवर तवा ठेवलाय. तव्यावरती आपण तेल ओततो. आता तेल ओतते. आता तेल तापले. तेल तापलं त्या मिरच्याच्या मध्ये सगळ्या पीठ भरलेल्या मिरच्या वर ठेवायची. असं या लावून घ्यायचे व्यवस्थित. गॅस बारीकच ठेवायचा. मिरच्या परतूया. आता एका साईडने शेकून घेतात व्यवस्थित. अशा अलगद करत त्याच्या असे एका बाजूला शेकल्या ना अशा परत. अशा छानपैकी भाजायच्या. झाल्या मिरच्या तयार. बघा चारी बाजूनी सगळ्या बाजूनी भाजतात मिरच्या. गॅस एकदम स्लो करूनच भाजायच्या, नाही तर पीठ फास्ट केलं तर आतमध्ये कच्चं राहणार. अशा प्रकारे आपल्या मिरच्या तयार झाल्या.